सुरुवात दिलीपजी विद्यार्थी सेना शाखाध्यक्ष ते आता मनसेचा एक मोठा प्रतिथयश नेता खास करून मराठवाड्यातलं पश्चिम महाराष्ट्रातलं एक मोठं नाव म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. हा सगळा प्रवास नेमका कसा होता? सुरुवात नेमकी कशी झाली? पूर्वीपासूनच मला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी खरं तर कॉलेज जीवनापासून राजकारणात आलो. मी BSc फर्स्टला 1993 असताना त्या ठिकाणी भारतीय विद्यार्थी सेनेकडून विजयी झालो होतो आणि त्यावेळेपासून भारतीय विद्यार्थी सेनेचा त्या कॉलेजचा शाखा प्रमुख ते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता. या सगळ्या काळामध्ये राजकारणामध्ये जेवढी पदं असतात पक्षाची त्या सगळ्या पदावर मी त्या ठिकाणी काम केलं. मग ते कॉलेजचा शाखाध्यक्ष असेल, भारतीय विद्यार्थी सेनेचा उपशहराध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष ही सगळी पदं. आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या दिवशी स्थापन झाली त्या दिवशी पहिल्या दिवसापासूनच मी सन्माननीय राजसाहेबांवर असल्यामुळं मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हाध्यक्ष, जिल्हा संघटक, पक्षाचा प्रदेश सरचिटणीस आणि मग आता मनसेचा नेता हे शेवटचं